आपल्या सर्वांचं पुनश्च एकदा माझ्या युट्यूब चॅनल हार्दिक स्वागत. 17 लाख राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सध्याच्या घडीची सर्वात मोठी महत्वाची बातमी आता समोर आलेली आहे. राज्यातील 17 लाख राज्य सरकारी कर्मचारी वेगवेगळ्या मागण्यांच्या अनुषंगानं 21 तारीख म्हणजे आजपासून संपावर गेलेले आहेत आणि याच संपाच्या अनुषंगानं एक अत्यंत महत्वाची मोठी अपडेट देणारा आजचा हा संपूर्ण व्हिडिओ आहे. काय संपूर्ण व्हिडिओ आहे, काय ती महत्वाची अपडेट आहे ते पाहण्यासाठी विनंती एकच की व्हिडिओ हा शेवटपर्यंत पाहावा. तसंच याआधी जर आपण आमचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर निश्चितच चॅनलला सबस्क्राईब करा. समोरील बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपणास नेहमीच मिळत राहतील. याआधी सुद्धा 2023 मध्ये 7 दिवसाचा संप सरकारी कर्मचारी, निमसरकारी कर्मचारी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी समन्वय समितीच्या वतीनं करण्यात आलेला होता आणि त्यानंतर राज्य शासनानं राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना लागू करण्याचा निर्णय घेतला होता. परंतु अद्याप त्या सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेची कार्यप्रणाली किंवा अंमलबजावणी न केल्यामुळे राज्य सरकारी कर्मचारी पुनश्च एकदा आता संपावर गेलेले आहेत. 21 तारखेपासून म्हणजे आजपासून हा संप सुरू असणार आहे. वेगवेगळ्या महत्वाच्या मागण्यांच्या अनुषंगानं हा संप असणार आहे आणि यामध्ये जवळपास 17 लाख सरकारी कर्मचाऱ्यांचा समावेश असणार आहे असं बोललं जात आहे. यामध्ये सर्वात महत्वाची मागणी म्हणजे जुन्या पेन्शन योजनेप्रमाणेच आर्थिक सहाय्य किंवा सामाजिक स्थैर्य देणारा जो काही निर्णय राज्य शासनाने घेतलेला आहे त्यामध्येच सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेची अंमलबजावणी करण्यासंदर्भातला त्या संदर्भातला शासन आदेश निर्गमित करणे, इतर केंद्र शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचं सेवानिवृत्तीचं वय वर्ष 60 व्हावं ही सुद्धा मागणी बऱ्याच दिवसापासून राज्य सरकारी कर्मचारी करत आहेत. त्या सुद्धा मागणीचा समावेश या संपामध्ये असणार आहे. वाहन चालक व चतुर्थ श्रेणी भरतीवरील बंदी तात्काळ हटवावी, कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या सेवा नियमित करण्यात याव्या, चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांच्या मुलांना सेवानिवृत्तीनंतर नोकरीमध्ये संधी देण्यात यावी, सर्व संवर्गातील रिक्त पदे त्वरित भरण्यात यावी अशा वेगवेगळ्या महत्वाच्या मागण्यांच्या अनुषंगानं 21 एप्रिल म्हणजे आजपासून हा बेमुदत संप आता सुरू झालेला आहे. निश्चितच या संपाच्या काय पडसाद उमटतात, यावरती शासन काय भूमिका घेते किंवा या संपाबाबत आपलं काय मत आहे, निश्चितच कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला विसरू नका आणि या संपाच्या नियमित अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. काही अडचण असल्यास कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. धन्यवाद.